तर विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट. बघा, ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट. या ठिकाणी आपल्याला आकृत्या दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी थर्मोस्टॅटचे प्रकार दाखवलेले आहेत. मायक्रोवेव्ह ओव्हन, इस्त्री, रेफ्रिजरेटर, बॉयलर अशा विविध उपकरणांमध्ये, अप्लायन्सेसमध्ये हे थर्मोस्टॅट वेगवेगळ्या पद्धतीचे वापरलेले असतात. कालच आपण बघितले होते थर्मोस्टॅट म्हणजे काय, त्याचे कार्य. तर आज आपल्याला हा ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, थर्मोस्टॅटिकली थर्मल म्हणजेच काय, उष्णता. तर थर्मोस्टॅटिकली तापमान नियंत्रित केल्या जाणाऱ्या लहान विद्युत उपकरणांमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी थर्मोस्टॅटच्या बायमेटल पट्ट्यांच्या कॉन्टॅक्टमधील अंतर कमी अधिक होते. आपण ज्याप्रमाणे मी काल तुम्हाला सांगितले की दोन वेगवेगळ्या धातूच्या पट्ट्या एकमेकांवर ठेवून दोन्ही पट्ट्यांचा गुणधर्म कसा असेल, एक पट्टी ही जास्त तापमानाला प्रसरण पावेल आणि दुसरी कमी तापमानाला. मग जी कमी तापमानाला प्रसरण पावेल ती पट्टी बेंड होते आणि कॉन्टॅक्ट ओपन होतात. तर तीच गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की थर्मोस्टॅटच्या बायमेटल पट्ट्यांच्या कॉन्टॅक्टमधील अंतर कमी अधिक होते. तापमान नियंत्रक बटन फिरवून वापरकर्ता उपकरणाचे तापमान अपेक्षित मर्यादेत सेट करू शकतो. थर्मोस्टॅटच्या बायमेटल पट्ट्यांच्या कॉन्टॅक्टमधील अंतर कमी अधिक करण्यासाठी एक स्क्रू नॉब तापमान नियंत्रक बटनाशी जोडलेला असतो. म्हणजे यामध्ये काय असतं की एक स्क्रू आणि नॉबच्या सहाय्याने आपण पट्ट्यांमधील अंतर हे कमी जास्त करू शकतो, म्हणजे ॲडजस्ट करू शकतो. म्हणून याला ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट असं म्हटलेलं आहे. थर्मोस्टॅट हा विद्युत उपकरणामधून वाहणारा प्रवाह नियंत्रित करत नाही, परंतु प्रवाह ऑन ऑफ करण्याचे कार्य करतो. म्हणजे करंट किती प्रमाणात जाणार किंवा थांबवणे हे त्याचं काम नाही थर्मोस्टॅटचं. तर थर्मोस्टॅट फक्त प्रवाह ऑन ऑफ म्हणजे खंडित करण्याचे आणि पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम करतो. वीज उपकरणांमध्ये थर्मोस्टॅट तापमानावर अवलंबून असलेल्या स्विचप्रमाणे कार्य करतो. बरेचदा थर्मोस्टॅटच्या बायमेटल पट्ट्यांमध्ये मुख्यत्वे करून दोष निर्माण होण्याची शक्यता असते. कॉन्टॅक्ट पॉईंट वारंवार मेक आणि ब्रेक झाल्याने कॉन्टॅक्ट पॉईंटवर ऑक्सिडेशनमुळे थर निर्माण होऊन ते खराब होतात. ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट पॉईंट असतो, बघा आता कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणजे कुठला, तर हा कॉन्टॅक्ट पॉईंट हा क्लोज आहे आणि हा ओपन आहे, म्हणजे हा मेक आणि हा ब्रेक. तर या पॉईंटच्या ठिकाणी मुख्यत्वे करून कोणता दोष येतो की त्या पॉईंट्सवर ऑक्सिडेशनमुळे थर निर्माण होऊन ते खराब होतात. रूम हीटर, इस्त्री, रेफ्रिजरेटर, राईस कुकर, टोस्टर, वॉटर बॉयलर, ड्रायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, बॉयलर इत्यादी उपकरणांमध्ये तापमान नियंत्रक म्हणून थर्मोस्टॅटचा वापर केला जातो. थर्मोस्टॅटचे स्ट्रिप टाईप, डिस्क टाईप, रॉड टाईप, स्पायरल वायर टाईप असे रचनेवरून प्रकार पडतात. थर्मोस्टॅटलाच बायमेटॅलिक रिले असेही म्हणतात.
बघा या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हा ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट आपण बघितला. यामध्ये आपण पट्ट्यांमधील अंतर हे ॲडजस्ट करू शकतो स्क्रूच्या साहाय्याने, म्हणून याला ॲडजस्टेबल थर्मोस्टॅट म्हटले जाते. आता पुढे आहे ओव्हरलोड रिले. ओव्हरलोड रिलेचे कार्य थर्मोस्टॅट प्रमाणेच असते. डायरेक्ट अथवा इनडायरेक्ट पद्धतीने बायमेटॅलिक स्ट्रीपच्या तापमानात फरक पडला असता ओव्हरलोड रिले कार्यान्वित होतो आणि प्रवाह बंद करतो. आता ओव्हरलोड म्हणजेच काय नक्की, तर ज्यावेळी सर्किटमधून करंट प्रवाह वाढतो, नॉर्मल रेटिंगपेक्षा जेव्हा जास्त करंट त्यातून वाहतो, म्हणजे समजा नॉर्मल कॅपॅसिटी असेल 5 ॲम्पियर आणि जर काही कारणास्तव काही बिघाड झाल्यास त्यातून जर 5च्या ऐवजी 7, 8, 10 म्हणजे 5पेक्षा जास्त जर करंट फ्लो होत असेल तर त्याला म्हणायचं ओव्हरलोड. मग ओव्हरलोड म्हणजे जास्त प्रमाणात करंट वाहत असेल तर त्या ठिकाणी एक रिले ऑपरेट होतो आणि तो रिले काय करतो, सर्किट खंडित करण्याचं, ओपन करण्याचं काम करतो. त्याला म्हणायचं ओव्हरलोड रिले. बघा पुन्हा ओव्हरलोड रिलेचे कार्य थर्मोस्टॅट प्रमाणे असते. डायरेक्ट अथवा इनडायरेक्ट पद्धतीने बायमेटॅलिक स्ट्रीपच्या तापमानात फरक पडला असता ओव्हरलोड रिले कार्यान्वित होतो आणि प्रवाह बंद करतो. बघा या ठिकाणी आपल्याला ओव्हरलोड रिलेचे प्रकार दिलेले आहेत. स्विच, नॉब, लिव्हर, ॲडजस्टेबल यांची रचना या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. हे आहेत ओव्हरलोड रिलेचे प्रकार. पुढचा मुद्दा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले हा वीज प्रवाहाच्या चुंबकीय तत्वावर कार्य करणारा स्विच आहे. म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. वीज प्रवाहाच्या चुंबकीय तत्वावर कार्य करणारा स्विच म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले आहे हा. यामध्ये आयर्न कोअर रिले, हे बघा आयर्न कोअर म्हणजे काय, हे बघा ही जी आहे ही थोडी पर्पल कलरची जी आहे, जांभळ्या रंगाची, ही आहे लोखंडाची कोअर. कोअर म्हणजे काय, ज्यावर आपण वाइंडिंग गुंडाळतो त्याला म्हणायचं कोअर. आता या ठिकाणी ही वाइंडिंग गुंडाळलेली आहे, म्हणजे ही झाली लोखंडाची कोअर आणि ही वाइंडिंग. तर आयर्न कोअर, रिले, आर्मेचर, कॉईल, कॉन्टॅक्ट फ्रेम, कव्हर हे भाग असतात. ही झाली अंतर्गत रचना आणि हे वरचं कव्हर या ठिकाणी दाखवलं आहे. फ्रेम, कव्हर हे भाग याचे असतात. कॉईलच्या वीज दाब क्षमतेनुसार 3, 5, 6, 9, 12, 24 व्होल्ट DC, तसेच 55, 110, 220, 250, 415, 440 व्होल्ट AC असे याचे प्रकार पडतात. रिले कॉईलवरील सॉफ्ट आयर्नचा आर्मेचर मुव्हेबल कॉन्टॅक्ट पॉईंट असतो. मुव्हेबल कॉन्टॅक्ट पॉईंटशी जुळतील असे फिक्स कॉन्टॅक्ट पॉईंट असतात, त्यांना NO व NC म्हणतात. आर्मेचर पूर्व स्थितीत आणण्यासाठी त्यामागे स्प्रिंगचा ताण दिलेला असतो. रिले ऑन झाला असता NO क्लोज होते, मुव्हेबल जोडले जाते, NC ओपन होते, मुव्हेबल पासून तोडले जाते.
कॉईलमधून प्रवाह वाहत नसतो. या स्थितीत ओपन असलेल्या कॉन्टॅक्टला नॉर्मली ओपन असे म्हणतात व क्लोज असलेल्या कॉन्टॅक्टला नॉर्मली क्लोज असे म्हणतात. कॉईलमधून प्रवाह वाहू लागताच आर्मेचरसह मुव्हेबल कॉन्टॅक्टची स्थिती बदलते व आता NO असणारे कॉन्टॅक्ट मुव्हेबल कॉन्टॅक्टला जोडले जाते. याला NO ऑन व NC ऑफ होणे म्हणतात. त्यानुसार त्यांना जोडलेल्या बाह्य मंडलात परिणाम दिसतात. कॉईलमधील प्रवाह बंद होताच स्प्रिंगच्या साठलेल्या यांत्रिक ताणाने आर्मेचर पूर्वस्थितीत जातो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले SPDT, DPDT, TPDT पद्धतीने असू शकतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलेचे उपयोग स्टॅबिलायझर, इमर्जन्सी लाईट, इन्व्हर्टर, UPS, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, AC मोटर स्टार्टर यामध्ये हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले वापरतात. बघा, आपण जरा ही डायग्राम बघूया. या ठिकाणी बघा, हा आर्मेचर, ही त्यावरची वाइंडिंग, ही कोअर, त्यावर ही वाइंडिंग. त्यानंतर या ठिकाणी हे कॉन्टॅक्ट्स दिलेले आहेत. हा पर कंट्रोल स्विच, कंट्रोल स्विच, या ठिकाणी हा कॉन्टॅक्ट ओपन दाखवलेला आहे. हे टू लोड, तर या ठिकाणी बघा, ज्यावेळी या कॉईलमधून यातून सप्लाय आल्यानंतर आणि हा स्विच याला कनेक्ट झाल्यानंतर यातून करंट किंवा प्रवाह वाहील आणि या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल. आणि या ठिकाणी हा जो प्लंजर आहे हा वर अट्रॅक्ट केला जाईल. या ठिकाणी अट्रॅक्शन निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी हे जे कॉन्टॅक्ट एकमेकांना जुळतील, हे जुळल्यानंतर या ठिकाणून हा सप्लाय कंटिन्यू पुढे लोडकडे जाईल. आता हीच डायग्राम आपल्याला या ठिकाणी दाखवली आहे. बघा, ही कॉईल आणि ही प्लंजर, म्हणजेच हा पार्ट याचा हा आहे. या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्टर दाखवला आहे. मेन पोल टर्मिनल 2, 4, 6. हे बघा, हा ऑक्झिलरी टर्मिनल या ठिकाणी दाखवला आहे. त्यानंतर हे मेन पोल टर्मिनल हे आहेत 1, 3, 5. म्हणजेच काय, हा 1, हा खालचा आहे 2, हा 3, हा 4, 5, 6 आणि हा ऑक्झिलरी टर्मिनल 13 आणि हा 14. या ठिकाणी कॉईल दाखवलेली आहे. हे कॉईलचे टर्मिनल आहेत A1, A2. अशा पद्धतीने हा कॉन्टॅक्टर आहे. या ठिकाणी तुम्हाला हा चार्ट एक दाखवला आहे थर्मोकपल कॅरेक्टरिस्टिक्सचा. म्हणजे त्यासाठी वापरण्यात कोणकोणत्या मेटलचे थर्मोकपल असतात, त्यांची टेम्परेचर कपॅसिटी अंदाजे, त्यानंतर त्यांचा स्केल फॅक्टर दिलेला आहे, त्यांची ॲक्युरसी,
आणि त्याबद्दलची ही माहिती नोटस. तर हा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे आपल्या माहितीसाठी. या ठिकाणी एक सर्किट आपल्याला दाखवलेलं आहे, थर्मोकपल मेजरिंग सर्किट. तर बघा, थर्मोकपलमध्ये एक हा मेटल दिसतो आहे ऑरेंज कलरचा. नारिंगी रंगाचा एक मेटल ए दाखवला आहे या ठिकाणी, आणि हा दुसरा हा ब्लॅक याच्यामध्ये एक मेटल सी आहे. या पॉइंट्सला नाव दिलं आहे या ठिकाणी स्मॉल ए, स्मॉल बी, हा इथे आहे स्मॉल सी. आता हा जो मेटल सी एक आहे तो या ठिकाणी इथपर्यंत दाखवलेला आहे. या ठिकाणी हीट जंक्शन TH दाखवलेले आहे. हे बघा, या ठिकाणी हीट HOT आहे. या ठिकाणी हे हॉट जंक्शन आहे. त्यानंतर हे कोल्ड जंक्शन आहे. B आणि C हे कोल्ड जंक्शन. तर हॉट आणि कोल्ड जंक्शन हा काय प्रकार आहे, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी हीट सोर्स दाखवलेला आहे. हीट सोर्स म्हणजे काय, या ठिकाणी इथून आपण उष्णता दिलेली आहे या पॉइंटला, आणि हे दोन विभिन्न धातू आहेत. इथे उष्णता दिल्यानंतर हा झाला हॉट जंक्शन, आणि या ठिकाणी हा दुसरा मेटल तयार होतो. या ठिकाणी हे झाले कोल्ड जंक्शन. तर हॉट जंक्शन आणि कोल्ड जंक्शन यामध्ये जो डिफरन्स असतो त्यामुळे या ठिकाणी व्होल्टेज क्रिएट झालेलं असतं, की जे आपल्याला या व्होल्टमीटरमध्ये दर्शवलं जातं. या ठिकाणी हा चार्टही दाखवला आहे, ग्राफ आलेखही दाखवला आहे. या ठिकाणी टेम्परेचर दिलं आहे X अक्षावर, आणि Y वर दाखवलं आहे व्होल्टेज, मिली व्होल्टमध्ये आहे ते. बघा, 0, 10, 20, 30, 40, 50, 60 असं X असं Y वर दाखवलं आहे, आणि इकडे 0, 500, 1000, 1500 एवढं या ठिकाणी तापमान दाखवलेलं आहे. आणि हा जो ग्राफ आहे म्हणजे कोणत्या तापमानाला किती मिली व्होल्ट ॲम्पियर आपल्याला व्होल्टेज अवेलेबल होतं या हॉट आणि कोल्ड जंक्शनमुळे. म्हणजे या व्होल्टमीटरचे जे रीडिंग आहे त्याचा हा ग्राफ आहे. हे आहे टेम्परेचर. या सोर्सने किती टेम्परेचरला आपण त्याची नोंद घेतली आहे, आणि या व्होल्टमीटरने किती ते व्होल्ट दाखवले आहे त्याचा हा या ठिकाणी ग्राफ दाखवलेला आहे. आता थर्मोकपलचे गुणधर्म बघा. तापमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सेन्सरला थर्मोकपल म्हणतात. थर्मोकपलमध्ये 2 वेगवेगळ्या धातूच्या वायर्स वापरल्या जातात. या 2 वायरची 2 टोके एकत्र वेल्डिंग केलेली असतात. यापैकी एक टोक जास्त तापमानावर व दुसरे टोक कमी तापमानावर ठेवले तर वायरमध्ये सूक्ष्म वीजदाब तयार होतो. बघा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे जे मी मगाशी सांगितलं हॉट जंक्शन आणि कोल्ड जंक्शन, हे तेच सांगितलं आहे या ठिकाणी. हा वीजदाब मायक्रो व्होल्ट एककात मायक्रो व्होल्टमीटर अथवा मिली व्होल्टमीटरने मोजता येतो. हे आहे मायक्रो किंवा मिली व्होल्टमीटर. या निर्माण होणाऱ्या वीजदाबाचे तापमानमध्ये
कॅलिब्रेशन करता येते. आता थर्मोकपलचे कार्यतत्व. थर्मोकपलचे कार्यतत्व थर्मोइलेक्ट्रिक इफेक्टवर अवलंबून असते. याचा शोध थॉमस सीबॅक या शास्त्रज्ञाने लावल्याने त्याला सीबॅक इफेक्ट असे म्हणतात. दोन वेगवेगळ्या धातूंच्या तारांचे दोन जोड तयार करून ते दोन वेगवेगळ्या तापमानावर हॉट व कोल्ड असतील तर त्या धातूमध्ये सूक्ष्म वीजदाब निर्माण होतो व हा निर्माण झालेला वीजदाब तापमानातील फरकानुसार बदलतो. हा वीजदाब 1 ते 70 मायक्रोव्होल्ट प्रति अंश सेल्सिअस मायक्रोव्होल्ट पर डिग्री सेल्सिअस असतो. याला सीबॅक इफेक्ट म्हणतात. उष्णतेमुळे निर्माण होणारा हा वीजदाब जॉईंट जवळ निर्माण होत नाही, परंतु दोन्ही वायरच्या पूर्ण लांबीमध्ये निर्माण होतो. प्रत्येक धातूत वेगवेगळा निर्माण होतो. त्या दोन वीजदाबांचा एकत्रित परिणाम होऊन जो वीजदाब शिल्लक राहतो तो मायक्रोव्होल्टमध्ये मोजता येतो. तर थर्मोकपलसाठी वापरण्यात येणारे धातू म्हणजे या ज्या वायर्स होत्या ए बी, मेटल ए, मेटल सी, त्यासाठी कोणते धातू वापरणार तर आयर कॉन्स्टंटन, क्रोमेल, ॲल्युमेल, कॉपर कॉन्स्टंटन, क्रोमेल, कॉन्स्टंटन, प्लॅटिनम मिश्र धातू, सोने, पॅलॅडियम यासारख्या मिश्र धातूपासून थर्मोकपल बनवतात. सतत उच्च तापमानावर थर्मोकपल वापरात असल्यास त्या मिश्र धातूमधील धातूंचे विघटन होऊन एकसंधतेवर परिणाम होतो. त्यामुळे तापमान वाचनात त्रुटी येऊ शकतात. याला थर्मोस्टॅटचे ठराविक कालावधीने कॅलिब्रेशन करावे लागते किंवा थर्मोस्टॅट बदलावा लागतो. बघा विद्यार्थ्यांनो, आता हे जे मुद्दे आहेत की थर्मोकपलसाठी कोणते धातू वापरतात, थर्मो EMF म्हणजे काय, थर्मो इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, थर्मोकपलचा उपयोग कुठे केला जातो, त्याचे प्रकार कोणते, तर हे 2-2 मार्कांना यावर प्रश्न येऊ शकतात. आता थर्मो EMF तर दोन वेगवेगळ्या धातूंचे दोन जोड वेगवेगळ्या तापमानावर असताना त्या धातूमध्ये तयार होणारा वीजदाब ते थर्मो EMF जो आपण वर व्होल्ट मीटरने मोजला, मिली व्होल्ट मीटरच्या साहाय्याने जो मोजला आपण, तो कशामुळे तयार झाला होता तर दोन वेगवेगळ्या धातूचे दोन जोड म्हणजे मेटल ए आणि मेटल सी वेगवेगळ्या तापमानावर असताना एका ठिकाणी आपण उष्णता त्याला दिली होती तर तो हॉट जंक्शन आणि दुसरा कोल्ड जंक्शन, म्हणजेच दोन वेगवेगळ्या धातूंचे दोन जोड वेगवेगळ्या तापमानावर असताना त्या धातूमध्ये तयार होणारा वीजदाब म्हणजेच थर्मो EMF. आता थर्मो इलेक्ट्रिक करंट, दोन धातूंचा जोड गरम केला असता त्या दोन धातूंमध्ये निर्माण होणारा सूक्ष्म वीज प्रवाह म्हणजे थर्मो इलेक्ट्रिक करंट होय. थर्मोकपलचा उपयोग कुठे केला जातो तर जेथील तापमान अत्यंत जास्त असते व तापमान मोजणे सहजासहजी शक्य नसते अशा ठिकाणी थर्मोकपल वापरून तापमान मोजले जाते. उदाहरणार्थ जास्त क्षमतेची इंजिनचे बेअरिंग तापमान मोजणे. बघा, ज्या ठिकाणी इंजिन असेल त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात उष्णता निर्माण झालेली असेल, बेअरिंगच्या ठिकाणी जिथे फिरता पार्ट असेल, फिरता भाग असणाऱ्या ठिकाणी खूप जास्त तापमान असते. मग अशा ठिकाणी या थर्मोकपलचा वापर केला जातो. त्यानंतर इलेक्ट्रिक फर्नेस किंवा विद्युत भट्टी, नंतर धातू वितळण्याची भट्टी यांचे तापमान यांचे 800 ते 1000, 1500 असे अत्यंत प्रचंड तापमान असते. मग अशा ठिकाणी हा थर्मोकपलचा वापर करून तेथील तापमान मोजले जाते. थर्मोकपलचे प्रकार बघा. तापमानानुसार थर्मोस्टॅटचे JK-TERS असे प्रकार पडतात. JK-TERS. एक ओझरता आपण जर बोललो तर असं JK टायर्स हा शब्द सहजासहजी आपल्या डोक्यात येऊन जातो ना, त्यामुळे लक्षात ठेवायला एक जरा सोपं आहे. JK-TERS असे
असे याचे प्रकार आहेत इथे थर्मोकपलचे. त्यांची रेंज तक्त्यात दिली आहे. PID कंट्रोलर मार्फत EMFचे रूपांतर तापमान अंकात करतात. आलेखात तापमान व वीजदाब संबंध दाखवला आहे. मग अशा आपण वर जो आलेख बघितला, हा जो आपण आलेख बघितला या साईडला, हा आलेख तोच म्हणजे तापमान व वीजदाब यांचा संबंध त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढे आहे थर्मोस्टॅट. उष्णतेवर नियंत्रण ठेवणारा स्विच म्हणजे थर्मोस्टॅट होय. विद्युत उपकरणांच्या हीटिंग एलिमेंटच्या एकसर जोडणीत थर्मोस्टॅट जोडतात. तो ठराविक तापमान निर्माण झाले असता ओव्हन ऑफ होतो व तापमान ठराविक किमतीपर्यंत खाली येताच क्लोज. या ठिकाणी जर हे काही शब्द चुकले आहेत बघा. या ठिकाणी ओपन म्हणजे ऑफ होतो आहे, या ठिकाणी क्लोज म्हणजे ऑन होतो आहे. तर थर्मोस्टॅट म्हणजे काय विचारले असता ही व्याख्या तुम्हाला सांगता आली पाहिजे की उष्णतेवर नियंत्रण ठेवणारा स्विच म्हणजे थर्मोस्टॅट. विद्युत उपकरणांच्या हीटिंग एलिमेंटच्या एकसर जोडणीत थर्मोस्टॅट जोडतात. तो ठराविक तापमान निर्माण झाले असता ओपन होतो व तापमान ठराविक किमतीपर्यंत खाली येताच क्लोज होतो. पुढचा आहे इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टर. AC मोटर स्टार्ट करण्याकरता स्टार्टर वापरले जातात. त्यामध्ये एका स्विचवरून तीनही फेजला एकाच क्षणी लोड जोडता किंवा तोडता येतो. त्यामुळे संभाव्य ओव्हरलोड, शॉर्ट सर्किट, सिंगल फेजिंग हे दोष टाळता येतात. या इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टरमध्ये 55, 110, 130, 380, 415, 440 पैकी एका व्होल्टेज रेटिंगची कॉईल वापरलेली असते. या व्होल्टेजने ती कॉईल एनर्जाइज करताच ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले कार्यान्वित करते व तिन्ही फेजची कॉन्टॅक्ट्स ऑन म्हणजे सलगता स्थितीत येतात. ऑफ म्हणजे खंडित स्थितीत जातात. यासोबत असणारी ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट चेंज ओव्हर होतात. NO क्लोज होते, NC ओपन होते. इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टर DOL स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर यामध्ये वापरले जाते. बघा ही आकृती. यामध्ये ही मोटर आहे 3 फेज. या 3 वायर्स आहेत. बघा T1, T2, T3. त्यानंतर या ठिकाणी कॉन्टॅक्टर रिले दिले आहेत. तर ज्यावेळी त्यानंतर L1, L2, L3 हे दिले आहेत आणि हे वर आहे हा स्विच. हे ज्यावेळी क्लोज होतात म्हणजे या ब्लॅक लाईन्स ज्यावेळी अशा स्ट्रेट होणार, याला कनेक्ट होणार, त्यावेळी काय होणार, यातनं करंट प्रवाह वाहायला सुरुवात होईल आणि हे कॉन्टॅक्ट क्लोज होतील. क्लोज झाल्यानंतर त्यातनं प्रवाह व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे कोणते 3 फेज मोटर चालू करताना त्या डायरेक्ट चालू केल्या जात नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला स्टार्टर वापरावे लागते सेफ्टीसाठी, जेणेकरून सुरुवातीचे जे जास्त करंट असते ते जाऊन त्या मोटर डॅमेज होऊ नये. बघा हा NC म्हणजे काय, नॉर्मली क्लोज असा कॉन्टॅक्ट आहे आणि हा NO म्हणजे नॉर्मली ओपन. बघा या ठिकाणी हा कॉन्टॅक्ट कसा आहे, क्लोज आहे, म्हणजे या ठिकाणी करंट फ्लो होत आहे. या ठिकाणी हा खंडित झाला आहे म्हणजे हा ओपन आहे. हे आर्क बघा करंट अचानक ब्रेक झाल्यामुळे
या ठिकाणी आर्क तयार होते. हे मेन कॉन्टॅक्ट आहे. अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट क्लोज आणि ओपन होण्याची ही स्थिती या ठिकाणी दाखवली आहे. हा आहे कॉन्टॅक्टर. पुढे आपल्याला बघायचं आहे मोल्डेड सर्किट ब्रेकर. यावर देखील 4 ते 6 मार्कांना टीप येऊ शकते. तर MCB मोल्डेड सर्किट ब्रेकर हे प्रामुख्याने वीज उपकरणे, वायरिंग, मोटर्स यांच्या ओव्हरलोड संरक्षणासाठी वापरले जातात. ते 5, 8, 10, 15, 20, 30, 50, 65 अँपिअर या करंट रेटिंगमध्ये असतात. ते SPST सिंगल पोल, ST म्हणजे काय, स्विच टाईप, सिंगल पोल स्विच टाईप, डबल पोल स्विच टाईप, ट्रिपल पोल स्विच टाईप पद्धतीने असतात. तसेच BCD या प्रकारात मिळतो. टाईप ब हा रेटेड फुल लोड करंटच्या 3 ते 5 पट प्रवाह व्हायला असता. 0.04 ते 13 सेकंदात एवढ्या कमी सेकंदात हा ट्रिप होतो. टाईप क हा रेटेड फुल लोड करंटच्या 5 ते 10 पट प्रवाह व्हायला असता. 0.04 ते 5 सेकंदात ट्रिप होतो. आणि टाईप ड हा रेटेड फुल लोड करंटच्या 10 ते 20 पट प्रवाह व्हायला असता. 0.04 ते 3 सेकंदात ट्रिप होतो. अशा पद्धतीने यामध्ये क ते ड यामध्ये ब, क, ड असे या ठिकाणी प्रकार पडले आहेत मोल्डेड सर्किट ब्रेकरचे. आणि किती पटीने प्रवाह व्हायला असतं ते किती सेकंदात ट्रिप होतात याची या ठिकाणी माहिती आपल्याला दिली आहे. MCB हे नेहमी फेज वायरच्या एकसरमध्ये जोडतात. ते पूर्वनिर्धारित करंटपेक्षा जास्त करंट वाहू लागताच ट्रिप होतात, म्हणजेच फेज खंडित करतात. सर्वसाधारणपणे ट्रिपिंगला 15 सेकंद लागतात. म्हणजेच 15 सेकंदपर्यंत ते प्रवाह क्षमतेच्या 50% ओव्हरलोड वाहून नेऊ शकतात. परंतु फॉल्ट करंट जास्त असल्यास कमी वेळेत ते ट्रिप होतात. आता यांची MCBची रचना लक्षात घ्या. तर MCBमध्ये ओव्हरलोड रिले व इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले एकाच आवरणात बसविलेले असतात. त्यांना लिव्हर जोडून लिव्हरने मुख्य कॉन्टॅक्ट कार्यान्वित केले जाते. लोडचा सर्व प्रवाह बायमेटल स्ट्रीपमधून वाहत असतो. पूर्वनिर्धारित करंटपेक्षा जास्त करंट वाहू लागताच बायमेटल पट्टी गरम होऊ लागते व स्थिती बदलते. ही बदललेली स्थिती लिव्हर कार्यान्वित करते. लगेच लोडचा सर्व प्रवाह इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलेमधून वाहत असतो. पूर्वनिर्धारित करंटपेक्षा जास्त प्रवाह वाहू लागताच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलेमधील प्लंजर रॉड खेचला जातो. तो खेचला गेल्याने लिव्हर कार्यान्वित होतो. बघा, हा आहे मोल्डेड सर्किट ब्रेकर. ही त्याची अंतर्गत रचना या ठिकाणी दाखवली आहे. या ठिकाणी स्प्रिंग, आकृती अतिशय अस्पष्ट आहे, नावं व्यवस्थित कळत नाही आहेत. आता ही जी आकृती आहे हीच एक जशी आपण 3D डायग्राम म्हणतो त्या पद्धतीने या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे तेच भाग जवळपास इथे हे सगळे दाखवले आहेत. आणि हा अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे. या ठिकाणी हा मोल्डेड दाखवलेला आहे.
तर बघा, लिव्हर कार्यान्वित होताच मुख्य कॉन्टॅक्ट पॉईंटवरील स्प्रिंगचा ताण नाहीसा होतो. ही स्प्रिंग या ठिकाणी दाखवलेली आहे. व फेज लाईव्ह हॉट वायर खंडित होणे आणि ओपन सर्किट झाल्याने मंडलाचे रक्षण होते. मंडलातील दोष दुरुस्ती करून ट्रिप झालेला MCB रिसेट करावा. मंडलाचा वीज पुरवठा सुरू होतो. ट्रिप झाल्यानंतर थर्मल रिले सेट होण्यास 2 मिनिटांपर्यंत वेळ लागतो. या वेळेनंतरच MCB रिसेट करावा. फॉल्ट करंट जास्त असेल तेव्हाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले कार्यान्वित होतो. थर्मल रिले जास्तीत जास्त 1.5 पट वाहून नेतो. 1.5 पट करंट वाहून नेतो. त्यामुळे मोटर सुरू करताच MCB ट्रिप होणे टाळता येते. पुढचा आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर किंवा रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. तर विद्युत मंडलात जितका प्रवाह येतो तितकाच प्रवाह परत जाणे आवश्यक असते. परंतु प्रवाहाची गळती सुरू झाली तर येणारा प्रवाह जास्त व परत जाणारा प्रवाह कमी अशी स्थिती निर्माण होते. कारण काही प्रवाह गळती होऊन अर्थिंगमध्ये जातो. अर्थिंगमधून तो जमिनीत जातो ना, म्हणजे त्याचे ते प्रमाण जर जास्त असेल तर तेही योग्य नसते. तर बघा, ही प्रवाहाची गळती उपकरणाचा इन्सुलेशन रेझिस्टन्स कमी झाल्याने वाढतो. त्यामुळे मंडल ओव्हरलोड होऊ लागते. सिंगल फेजमध्ये IN बरोबर IP व 3 फेजमध्ये IN बरोबर IR प्लस IY प्लस IB. म्हणजेच काय, न्यूट्रलमधील करंट बरोबर फेजमधील करंट सिंगल फेजसाठी, आणि 3 फेजमध्ये न्यूट्रलमधील करंट बरोबर R, Y आणि B या प्रत्येक फेजमधील करंटची बेरीज असे असावे लागते. या सूत्रामधील बदल म्हणजेच IE बरोबर 0 असं न राहिले तर ELCB कार्यान्वित होते. जर IE म्हणजे लिकेज करंट हा 0 नाही राहिला तर त्याच वेळी हा जो अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर असतो तो कार्यान्वित होतो. ELCB हा डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या तत्वावर कार्य करतो. म्हणजेच याच्या कॉईलमधून प्रायमरीवर 2 वाइंडिंग असतात. त्यामधून फेज व न्यूट्रलचा प्रवाह पाठविला जातो. ते विरुद्ध दिशेत पण समान किमतीचे असतील तर सेकंडरीमध्ये वीज प्रवाह तयार होत नाही. जर लिकेज करंट वाहू लागला तर IN व IP मध्ये फरक राहतो व सेकंडरीमध्ये प्रवाह निर्माण होतो. तो प्लंजर मागे खेचतो व मुख्य कॉन्टॅक्ट खंडित करतो आणि मंडलाचे उपकरणाचे रक्षण होते. ELCBवर टेस्ट बटन असते. ते प्रेस करताच ELCB कार्यान्वित होतो. मंडलातील दोष दूर करून ELCB रिसेट करता येतो. रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर अर्थिंगमधील प्रवाह 30 मिलीअँपिअरपेक्षा जास्त होताच ट्रिप म्हणजेच स्विच ऑफ होतो. मंडलाचे रक्षण करतो. योग्य अर्थिंग व बॅलन्स लोड नसल्यास सतत ट्रिप होण्याची शक्यता असते, परंतु उच्च सुरक्षितता प्रदान करू शकतो. बघा, ही आकृती दिली आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरची अंतर्गत जोडणी. बघा, सेंटरला आपल्याला कोअर बॅलन्स CT दिसते. CT म्हणजेच काय, करंट ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर या ठिकाणी हे आहे सेकंडरी लीड. ही आहे कॉईल, तिला म्हणायचं ट्रिप कॉईल. त्यानंतर हा या साईडला आहे P आणि N 230 व्होल्ट AC सप्लाय, म्हणजे फेज आणि न्यूट्रल. बघा, जर प्लस आणि मायनस जर असेल तर तो DC असतो आणि P आणि N म्हणजे काय असेल, हा AC सप्लाय असतो. 230 व्होल्ट तसं इथे दिलेलं आहे, 230 व्होल्ट AC सप्लाय. त्यानंतर बघा, हा स्विच आहे. हे आता या ठिकाणी ओपन दाखवलेले आहेत, पण ज्यावेळेस
ही वरची लाईन या 2 डॉट्सवर खाली आलेली असेल, यांना कनेक्ट झालेली असेल, त्यावेळेस त्यातनं करंट वाहत असेल. पण या ठिकाणी तो बंद स्थितीत आहे. त्यानंतर बघा इथे सुद्धा फेज आणि न्यूट्रल हा इकडे लोड दाखवलेला आहे. त्यानंतर हा इथे टेस्ट रेजिस्टर दाखवला आहे. फेजपासून ही वायर निघाली आहे टेस्ट रेजिस्टरला, आणि इकडे ही न्यूट्रलपासून या ठिकाणी दाखवली टेस्ट डिव्हाइस म्हणून या ठिकाणी दाखवले आहे. ही सर्किट डायग्राम आहे ELCB, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरची. तर ज्यावेळी लिकेज करंट जो असेल जमिनीत जाणारा, तो जर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर या कॉईलमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार होते आणि हा कॉन्टॅक्ट ऑन होतो, ज्या खाली येतो. त्यामुळे काय होतं, यामधील जो करंट असतो तो या अर्थिंगच्या थ्रू जमिनीत निघून जातो. अर्थिंग टर्मिनलच्या माध्यमातून तो जमिनीत निघून जातो आणि अशा प्रकारे संरक्षण केले जाते. बघा या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी L म्हणजे लाईन किंवा फेज वायर, ही न्यूट्रल वायर, या ठिकाणी ही ट्रिपिंग कॉईल, आणि हे स्विच आहेत. सर्किट ब्रेकर या ठिकाणी हा दाखवलेला आहे. ही टेस्ट पोझिशन, टेस्ट रेजिस्टर हा या ठिकाणी ही कॉईल आहे. या ठिकाणी हा लोड दाखवला आहे. या ठिकाणी हे अर्थ टर्मिनल आहे. यामध्ये देखील ज्यावेळेस अर्थ लिकेज करंट हा जास्त प्रमाणात निर्माण झाल्यास यामध्ये कॉईल ट्रिप होऊन हे जे नॉर्मली ओपन आहेत ते क्लोज होतात आणि एक्स्ट्राचा प्रवाह तो या अर्थिंगच्या टर्मिनलमधून जमिनीत निघून जातो. आता हे 3 फेजसाठी दाखवलेलं आहे. पहिली बघा लाईन आहे न्यूट्रल, त्यानंतर ही R फेज, Y फेज आणि ब्ल्यू फेज. ही वायर दाखवली आहे या ठिकाणी न्यूट्रलपासून. त्यानंतर या ठिकाणी हे पॉवर कॉन्टॅक्ट पॉईंट आहेत. बघा हे 3 पॉईंट्स त्या ठिकाणी दाखवले आहेत. हे आहे ट्रिप रिले, नंतर करंट ट्रान्सफॉर्मर, टेस्ट पुश बटन. बघा हे टेस्ट पुश बटन आहे या ठिकाणी. ही आहे मोटर. म्हणजेच काय, मोटर म्हणजे काय, लोड. तुम्हाला सांगितलं आहे की जी वस्तू इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करते, पॉवर कंझ्युम करते, तिला आपण लोड म्हणतो. आता या ठिकाणी ही मोटर फिरण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज लागते, म्हणून मोटर किंवा हा लोड. त्यानंतर ह्या मोटरला या ठिकाणी अर्थिंग पॉईंट जोडलेला आहे. तर हा ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर काय करणार की ज्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त करंट लीक होत असेल त्यावेळी हे कॉन्टॅक्ट्स क्लोज करणार आणि यामार्फत सगळा करंट जो असेल तो जमिनीत पोहोचवण्याचं काम करणार. तर ही झाली सिंगल फेज आणि 3 फेजची अंतर्गत जोडणी ELCBची. ओव्हरलोड रिले MCB ELCB दुरुस्त करून फेरफार करून वापरू नये. योग्य कॅलिब्रेशन करता येत नाही, त्याऐवजी ते खराब झाल्यास नवीन वापरावेत. तर अशा पद्धतीने हा पहिला चॅप्टर आपला संपलेला आहे पेपर 2चा. यामध्ये हे स्वाध्याय दिले आहेत.
बघा प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. नंतर एका वाक्यात थोडक्यात उत्तरे लिहा. तर मुलांनो, तुम्हाला मी आता याचा स्वाध्याय देते. तुम्ही या रिकाम्या जागा एका वाक्यात, स्वाध्यायासाठी एक स्पेशल लॉंग बुक करा. त्यामध्ये वर स्वाध्याय क्रमांक 1 लिहा आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही या ठिकाणी लिहायची आहेत. तर प्रश्न कोणते लिहिणार? रिकाम्या जागा एका वाक्यात. त्यानंतर मी या ठिकाणी खुणा करून देते आपल्याला. तर बघा, त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामधला, तिसऱ्यातला हा पहिला लिहा. गॅलोनोमीटर बाबत टीप लिहा. नंतर मेगर कसा वापरणार हा एक प्रश्न लिहा. 1-5. त्यानंतर थोडक्यात उत्तरेमध्ये टॉंग टेस्टर कसा वापरावा. नंतर ग्राउलरवर कोणत्या तपासण्या करता येतात. सीबॅक इफेक्ट म्हणजे काय. नंतर थोडक्यात उत्तरे द्यामध्ये उपकरणाचे VIF cos phi वॉटेज मोजण्यासाठी एकत्रित मंडल आकृती तयार करा. ही करा. तर हे प्रश्न पहिला दुसरा कंपल्सरी आणि प्रश्न तिसऱ्यातला 1-5, प्रश्न चौथ्यातला 1-3-5 आणि प्रश्न पाचव्यातला चौथा. तर असे हे तुम्ही स्वाध्यायामध्ये लॉंग बुकमध्ये लिहायचे आहे. डेट टाकायची त्यावर. आणि जोपर्यंत तुम्ही हे स्वाध्याय कंप्लीट करत नाही त्याशिवाय तुम्हाला यांचे मार्क्स मिळणार नाही. तुम्ही वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. प्रश्न हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपला FB झाला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण FC चालू करूया. पेपर 3 घेऊया आपण पुढच्या लेक्चरला.